रायगड जिल्ह्यात होऊ घातलेल्या तिसऱ्या मुंबई संदर्भात मनसे आक्रमक झालेली पाहायला मिळत आहेत. मनसेने आपली भूमिका जाहीर केलेली आहे. आपल्याबरोबर बोलण्यासाठी मनसे नेते संदीप देशपांडे आहेत. सर, काय सांगाल? रायगड जिल्ह्यात तिसरी मुंबई येत आहेत. काय आवाहन कराल शेतकऱ्यांना, इथल्या भूमिपुत्रांना? तर मला असं वाटतं ज्या पद्धतीचा विकास होऊ घातला आहे आणि या संदर्भातला मागच्या वर्षी सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी करार केलेला डावोसमध्ये आणि तिसरी मुंबई निर्माण करण्याचा इथला विकास करण्याचा प्रयत्न केलाय, त्या संदर्भातला करार झालेला आहे. आमची इथल्या स्थानिक भूमिपुत्रांना विनंती अशी आहे की हा जो विकास होणार आहे, हे जे सगळं होणार आहे, यामध्ये इथल्या स्थानिक भूमिपुत्रांना त्याचा लाभ झाला पाहिजे, त्याचा फायदा झाला पाहिजे. नुसत्या इथल्या स्थानिक लोकांच्या जमिनी घ्यायच्या आणि त्याचा फायदा परप्रांतीयांना द्यायचा, मला असं वाटतं या भूमिकेला आमचा ठाम आणि तीव्र विरोध आहे. आणि आम्ही आपल्या माध्यमातून तसंच आमचे पदाधिकारी गावोगावी फिरून आज लोकांना आम्ही हेच आवाहन करतो की जोपर्यंत प्रत्यक्ष विकासाला सुरुवात होत नाही तोपर्यंत तुमच्या जमिनी विकू नका. आज तुम्ही जमिनी विकाल आणि याच जमिनी नंतर दामदुपटी किमतीने सरकारला हे इथले परप्रांतीय ज्यांनी जमिनी घेतल्या ते विकतील. त्यामुळे आज तुम्ही जमिनी विकू नका, अशा पद्धतीचं आव्हान आम्ही आपल्या माध्यमातूनही करतोय आणि आमचे पदाधिकारी गावोगावी फिरून करतील. इकडून आपण पाहतो की परप्रांतीय जे आहेत ते जमिनी घेत आहेत आणि ते स्वतः समोर येत नाहीत, तर एजंट सोडतायत. तर त्यांना आपण कशा माध्यमातून थांबवणार आहात? नाही, मला असं वाटतं स्वतः समोर येत नाहीत एवढे काही तर रायगडचे लोक दुधखुळे नाहीयेत की कोण घेते आणि कोण नाही घेते आपली जमिनी. मला असं वाटतं लोकांनी आता जमिनीच विकू नये यासाठी आमचा प्रयत्न आहे. एकूणच आपण पाहतो की मुंबई गोवा महामार्ग आहे, तो अजून अपूर्ण आहे. मात्र टोल सुरू झाला आहे. एवढे मोठमोठे नेते आहेत, ते टोल घेणं थांबवू शकत नाही. मला काय वाटतं सांगा? इथल्या नेत्यांनी लाच कोळूनच पेली आहे. आज जे तटकरे इतके वर्ष इथे आमदार आहेत, खासदार आहेत, त्यांच्या कोलाड आणि माणगावच्या इथला जर बायपास होत नसेल तर मला असं वाटतं याची लाज जनतेला वाटण्यापेक्षा तटकऱ्यांना वाटली पाहिजे. पण लाज असेल तर वाटेल. एकूणच दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळाला अजून नामकरण झालेलं नाही आहे. कशाप्रकारे आपण त्याकडे बघतात? इथल्या स्थानिक नेत्यांनी आंदोलन केले होते, नंतर तेच भाजपामध्ये गेले. तर आता मला त्यांनी असं वाटतं की इथले आमदार म्हणाले होते की दिबा पाटलांचं नाव नाही दिलं तर मी आमदारकीचा राजीनामा देईन. आता एक तर नाव तरी द्या, नाही तर राजीनामा तरी द्या. आमची मागणी हीच आहे. एकूणच पाहतोय की तिसऱ्या मुंबई संदर्भात मनसे आक्रमक झालेली आहे आणि भूमिपुत्रांना संदर्भात या संदर्भात जनजागृती जी आहे ती मनसे माध्यमातून करणार आहे. सिद्धेश म्हात्रे, एल एस मराठी, पनवेल.